फास्टिंग आणि पोस्ट मीलची टेस्ट नॉर्मल आली आहे तर मग टेन्शन कशाला? तुम्हाला असं वाटतंय का फास्टिंग आणि पोस्ट मीलची टेस्ट म्हणजे एक दिवसाची परीक्षा, पण तुम्हाला तुमच्या साखरेचा संपूर्ण जर आढावा घ्यायचा असेल तर ती टेस्ट म्हणजे HbA1c ची टेस्ट. तर नमस्कार, मी डॉक्टर ओमकार. आजच्या डायबो मंत्राच्या एपिसोडमध्ये आपण संपूर्णपणे माहिती घेऊया HbA1c टेस्ट संदर्भातची. चला मग. तर मित्रांनो, पहिले आपण जाणून घेऊया HbA1c म्हणजे काय. HbA1c म्हणजे आपल्या रक्तातील जी वाढलेली साखर आहे, ती वाढलेली साखर आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनला चिटकते आणि जो आपला एक फॉर्म ऑफ हिमोग्लोबिन बनतो त्याला आपण ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन म्हणजेच HbA1c असे म्हणतो. आता हा HbA1c आपण दर 90 दिवसालाच का करतो? कारण आपल्या रक्तातील जी साखर आहे ती साखर वाढून आपल्या हिमोग्लोबिनला रोजच चिकटत असते, परंतु हे जे हिमोग्लोबिन आहे ते आपल्या रक्तातील लाल पेशींमध्ये साचते. आता हे लाल पेशींचा जो कालावधी आहे तो आहे 90 ते 120 दिवस. त्यामुळे 90 दिवसाच्या पूर्वी जर आपण रिपोर्ट केला तर जुन्या रक्तातील ज्या लाल पेशी आहेत त्यातील जे जुने बनलेले HbA1c आहे ते आपल्या आत्ताच्या रिपोर्टमध्ये दिसून आपला रिपोर्ट हवा तसा ॲक्युरेट येत नाही. आता HbA1c ची नॉर्मल रेंज काय आहे आपण त्याबद्दल जाणून घेऊया. तर निरोगी पेशंट्स म्हणजे HbA1c लेस दॅन 5.7 म्हणजे 5.7 पेक्षा कमी असेल तर आपण अशा पेशंट निरोगी असे समजतो. HbA1c 5.7 ते 6.4 म्हणजे प्री डायबेटिक रेंज. आता प्री डायबेटिक रेंज म्हणजे काय? ज्या रुग्णांमध्ये फ्युचरमध्ये डायबिटीस होण्याची शक्यता असते अशा रुग्णांना प्री डायबिटिक रेंजमध्ये म्हणजे 5.7 ते 6.4 मध्ये आपण कन्सिडर करतो. आता या रुग्णांमध्ये जीवनशैलीतील बदल आणि आहारामार्फत आपण फ्युचरमध्ये होणारा धोका टाळण्याचे प्रयत्न करू शकतो. तसेच ज्यांचे HbA1c 6.5 किंवा 6.5 पेक्षा जास्त आहे अशा रुग्णांना आपण डायबिटीस आहे असे घोषित करतो. आता अशा रुग्णांना ट्रीटमेंटची आवश्यकता असते. पण ज्या रुग्णांना ऑलरेडी डायबिटीस आहे किंवा जे रुग्ण ट्रीटमेंट घेत आहेत अशा रुग्णांमध्ये देखील HbA1c चा वाटा मात्र मोठा आहे. कशा प्रकारे? तर HbA1c ची लेवल ही लेस दॅन 7 असेल तर आपण डायबिटीसची ट्रीटमेंट योग्य वाटेवर आहे असे समजतो. पण जर तरी HbA1c मोर दॅन 7 असेल तर तुम्ही ट्रीटमेंट घेत असताना अजून काही बदल करण्याची गरज आहे असे आपण मानतो. तर HbA1c हा फक्त टेस्ट ही फक्त शुगरमुळेच वाढते का? तर नाही मित्रांनो. HbA1c याला हॅम्पर करणारे अनेक घटक आहेत, जसं आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया म्हणजे लोहाची कमतरता असल्यामुळे आपल्या रक्तातील जेव्हा हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते तेव्हाही HbA1c जो आपल्याला फॉल्सली रेज झालेला दिसतो. अशा प्रकारच्या अनेक हिमोग्लोबिनोपॅथीज असतात किंवा काही आजार आहेत किंवा लिव्हरचे काही आजार आहेत, यामध्ये देखील HbA1c फॉल्सली रेज दिसू शकतो. त्यामुळं तुम्ही स्वतःला डायबिटीस घोषित करण्याआधी या सर्व फॉर्म्सना आधी हे सर्व फॉर्म्स नाही आहेत ना किंवा यामुळे फॉल्सली तर रेज झाला नाही आहे ना हे पाहणे गरजेचे असते. त्यामुळे HbA1c ची जर टेस्ट केली त्यानंतर तुम्ही आपल्या फॅमिली डॉक्टरांना किंवा आपल्या जवळील डायबिटॉलॉजिस्टना हे कन्सल्ट करून खरंच तुम्हाला डायबिटीस आहे का याचीही आपण शंका निरसन करणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, डायबो मंत्राच्या आजच्या या भागात आपण HbA1c संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला. येत्या काही एपिसोड्समध्ये तुम्हाला कोणत्या डायबिटीस संदर्भात किंवा थायरॉईड संदर्भात किंवा जे अदर जीवनशैली रिलेटेड आजार आहेत यांच्या संदर्भात जर माहिती घ्यायची असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आपल्या डायबो मंत्राच्या या मराठी पेजला तुम्ही फॉलो, सबस्क्राईब आणि सपोर्ट असाच करत राहू द्या. आज मी डॉक्टर ओमकार तुमची रजा घेतो, पण आपण लवकरच भेटूया पुढच्या डायबो मंत्राच्या भागात. नमस्कार.